बटन बंद करा. मागणी ते एक तुझ प्रती आहे. विको कमी करा. देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हेची मजदी आणिक दुजे काहे न मागो तुझ. तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संताशी निरवी हेची मजदी आणिक दुजे काहे न मागो देवा. विठ्ठला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका सर्वजण मिळून म्हणायचे. नमो सद्गुरु
तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जगद्गुरु तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने आज आपल्या सोनखेड नगरीमध्ये सुरू असलेला हा बीजोत्सव आज 7व्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। हरी जागर आहे। या निमित्ताने जमलेली सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला दररोज भजनामध्ये म्हटला जाणारा तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठाला विठाला सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक मागणी मागितलेली आहे। मागितलंय खरं आहे, परंतु देण्याच्या बाबतीमध्ये मात्र देवानी स्वतंत्र निर्णय घ्यावा, देवावर सोडलेलं आहे तुकोबाराय। सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये, मानवाच्या बाबतीमध्ये मात्र तसं नाही। त्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच, आणि जर मग नाही मिळालं तर तो देवावर नाराज होतो। त्यातले जगद्गुरु तुकोबाराय नाहीत। द्यायची असेल इच्छा तर देवा दे, नसेल तुझी इच्छा, असं देवावर महाराजांनी आज या ठिकाणी अवलंबून गोष्टी सोडलेल्या आहेत। मला पाहिजेच म्हणून महाराजांनी आग्रही भूमिका धरलेली नाही। विठाला विठाला साधू संत जे देवाच्या दर्शनाला जातात ना, हक्कही करत नाहीत आणि हट्टही करत नाहीत। सामान्य माणूस देवाच्या दर्शनाला जातो, हक्कही करतो आणि हट्टही करतो। बर, हक्क करायसारखा काही तो देवाचा अनन्य भक्तही नसतो, आणि हट्ट कराय इतकी काही त्याची देवावर सत्ताही नसते, मात्र तो करतो। साधू संत जे असतात ते मात्र देवावर हक्क करत नाहीत, हट्ट करत नाहीत, मिळालंच पाहिजे म्हणून असं काही त्यांचं ध्येय धोरण नसते। तुझी इच्छा असं देवावर अवलंबून राहतात। देवावर सामान्य माणसं मात्र देवावर अवलंबून राहतच नाही, पाहिजेच म्हणतात। नाही, दर्शनाला त्याच्या करतात येतात। दर्शनाला येण्याचा उद्देशच एक आहे। कशा करता येतात? उठत की येती द्वारी अवघे हरी दे आणि अवघे हरी दे दे म्हणती हरी। देवाकडे जाणं म्हणजे देवानं मला हे द्यावं, देवानं मला ते द्यावं, कसा देत नाही असा शिरजोरपणा आहे सामान्य माणसाचा। विठाला विठाला
माणसं ज्यावेळी देवळाची पायरी रेखतात मनामध्ये ठरवूनच येत असतात की मला आज हे पाहिजे, मला ते पाहिजे. एकमेव साधू पुरुषच असेल ठेवनिया काही न माग तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवनिया काही न मागती. साधू संत मात्र ईश्वराच्या पायरीवर गेले तरीही, पायाजवळ जरी गेले तरीही ते ईश्वराला भार घालत नाहीत, देवाला अडचणीत आणत नाहीत. माणूस मात्र देवावर इतका भार घालतो, इतका अडचणीत आणतो. अशी काही याच्या बापाची ठेव आहे कोणाजवळ? देवाजवळ. अशी माणसाची हालचाल असते. विठाला 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 विठाला. आजपर्यंत कोणत्याही साधू संतांनी संसाराकरता देवासमोर हात पसरले नाही. हात पसरतो फक्त तुम्ही आम्ही सामान्य जीव. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. किती अनंत अडचणी आल्या साधू संतांच्या जीवनामध्ये. अडचणीवर मात केली त्यांनी, पण देवासमोर आपली अडचण मांडली नाही. विठाला 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 विठाला. साधू संतांनी एक मात्र समाजाला फार मोठी शिक्षण दिली, शिकवण दिली. काय शिकवण दिली साधू संतांनी समाजाला? अनुकूल परिस्थितीमध्ये जीवन कसं जगायचं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्येही जीवन कसं जगायचं ही शिकवण साधू संतांनी दिलेली आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे. अनुकूलता आली थाप टाका थाप टाका, प्रतिकूलता आली जगायचं कसं. फार मोठा धडा आहे हा. फार. आज जो समाज महाराष्ट्रातला प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जो जगतो ना, त्याला जी एनर्जी आहे, त्याला जे धैर्य मिळालेलं आहे, हे साधू संतांच्या दरबारात मिळालेलं आहे. विठाला विठाला.
कारण एक गोष्ट बोलू का तुम्हाला, संसार प्रतिकूलता अनुकूलता दोन्हीही गोष्टी टाकतो आपल्या पुढं. या सोनखेडमध्ये सगळी दिवस सारखेच बघायला मिळलेलं माणूस मंडपातही बसलेलं नाही. काय चढ उतार हा अटळ आहे संसारामध्ये. चढ उतार प्रत्येक 12 वर्षाला दिवस बदलत असतात. नाही बदलले तर 24 वर्षाला बदलतात, नाही बदलले तर 36 वर्षाला बदलतात, नाही बदलले तर 48 वर्षाला बदलतात. पण हळूहळू हळू कधीतरी काय होते, त्याला होरा म्हणतात. होरा काय म्हणतात त्याला? होरा म्हणतात त्याला. संसार म्हटलं की चढ उतार अटळ आहे. सगळी दिवस सारखे आणि चढ उतार असणं आवश्यक आहे. विठाला विठाला संसारामध्ये चढ उतार येणं, सुख दुःख येणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. या महिन्यात 2 महिन्यात 5-6 महिन्यात हृदयाचा ECG केलंय का कोणी? ECG इतका लांब कागद निघत आहे, असा एवढा लांब काढला होता का? कोणाचा काढला? आमच्या घरचाच काढला. एवढा लांब लचक कागद निघतो, त्या कागदावर काहीही लिहिलेलं आपल्याला समजत नाहीये. पण ती जी डॉक्टर मंडळी पाहतात तर त्या संपूर्ण रेषा असतात, त्या सरळ असतात की खालवर झिगझॅग असतात? कशा आहेत? आणि सरळ आल्यावर PM समजते का? प्रधानमंत्री म्हणत नाही मी, पोस्टमार्टम चिरफाड होती, चिरफाड. सरळ येणं चांगलंय रेषा का खालीवर येणं चांगलंय? डॉक्टर साहेब पटकन सांगा. दिलीपराव, सरळ रेषा असाव्यात की खालीवर असाव्यात? मग संसारामध्ये कसे दिवस सरळ येतील? मग तुम्हाला ह्या रेषा खालीवर येणं म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे ना. तसं जगणं हे सुद्धा चढ उतार असणं, सुख दुःख असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. सुख दुःख या संसाराचा स्वभाव आहे. येणारच आहे दिवस, कधी सुख कधी दुःख. आता आपण या भारतामध्ये जगतो ना, 3 ऋतू आहेत. कोणचे? उन्हाळा, पावसाळा आणि उन्हाळाचा असल्यावर 12 महिने जगणं शक्य आहे. पावसाळा महिने 12 महिने असल्यावर जगणं शक्य आहे. हिवाळा 12 महिने असल्यावर जगणं शक्य नाही आहे. हे 3 ऋतू बदलतात म्हणून जीवनमान जगणं आहे. विठाला जीवनामध्ये चढ उतार येणारच आहे. पण अशा अनुकूल दिवसामध्ये, प्रतिकूल दिवसामध्ये जगावं कसं याची शिकवण साधू संतांनी दिली आपल्याला. त्यांनी जगून दाखवले. अनुभव आले अंगा आणि ते या जगा. 2 दिवस बघितले तुकोबारायानं. महाराज जहागीरदार होते. माणसं म्हणतात ना, तू काय जहागीरदार लागून गेला का? हो होते. तुकोबाराय कोण होते? जहागीरदार होते. त्या काळामध्ये इंग्रजाच्या पुस्तकात नोंद आली. महाराजाची स्थावर जंगम मालमत्ता तपासली आणि ती मालमत्ता तपासल्यावर त्याचं उदाहरण पुस्तकात आलेलं आहे की त्या काळातली महाराजाची संपत्ती ही 65 लाख रुपयाची होती. किती रुपयाची? 65. म्हणजे आता 400 वर्षापूर्वीचे 65 लाख जर बँकेत टाकले असते तर आता किती झाले असते डॉक्टर साहेब? हिशोब करून तुमच्या बघा. कॅल्क्युलेटर मध्ये बसतंय का? बसेल का हिशोब कॅल्क्युलेटर मध्ये तुमच्या? पण एवढा पैसा असताना सुद्धा दिवस बदलले. दुष्काळानं गाठलं. 3 वर्ष पाऊस पडलं नाही, 4 वर्ष उघडलं नाही.
किती वर्ष दुष्काळ? अगोदर कोरडा दुष्काळ, पुन्हा 7 वर्ष दुष्काळ पडला. 7 वर्ष काय राहते मला सांगा? काय राहणार आहे 7 वर्षात? सगळ्या संसाराची दानादिन झाली. 65 लाख रुपयाची स्थावर जंगम मालमत्ता असताना अन्न करून पत्नी गुजरली. स्त्री एकी अन्न करिता मेली, अन्न करिता मेली, स्त्री एकी अन्न करिता मेली, करिता मेली, करिता मेली, दुष्काळे आदिले द्रव्य निधामान, दुष्काळी आदिले द्रव्य निधामान, द्रव्य निधामान, एकी अन्न करिता मेली, एकी अन्न करिता मेली, दुष्काळे आदिले द्रव्य निधामान, दुष्काळे आदिले द्रव्य निधामान, द्रव्य निधामान, द्रव्य निधामान, एकी अन्न वा वा वा. दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, एक स्त्री अन्न करिता मेली. त्याच जगद्गुरु तुकोबारायांनी जहागीरदारी भोगली आणि दारिद्र्यही भोगलं. अनुकूलताही भोगलेली होती आणि प्रतिकूलताही भोगली. अनुकूलतेमध्ये सुद्धा महाराज आणि प्रतिकूलते सुद्धा महाराज डगमगले नाहीत. अनुकूलतेमध्ये जसे जगले तसेच प्रतिकूलतेमध्ये जगले. आपल्याच्यानं शक्य आहे का? मग हे शक्य करण्याकरता तर ही महाराजांनी जगून दाखवले ना. मग हे जे आता जे आत्महत्या वाढतायत ना, ही जे माणसं डिप्रेशनमध्ये चाललेत ना सध्या, ही जी माणसं सुसाईड करत आहेत ना, या लोकांनी सुसाईड करण्या अगोदर जगद्गुरु तुकोबाराचं चरित्र वाचावं. ज्यांची 65 लाख रुपयाची संपत्ती डोळ्यात देखत संपली तरी ती तुकोबाराय डगमगले नाहीत. कसे जगले, कसे जगले हे शिकविण्याकरता तर त्यांचं जीवन होतं ना. थोडे जरी मनाच्या विपरीत झालं तर माणसं लगेच मोबाईल दिला नाही म्हणून एका पोराने काल परवा सुसाईड केली. मोबाईल दिला नाही म्हणून 16,000 रुपयाचा मोबाईल दिला होता वडिलांनी, त्याला 1.5 लाख रुपयाचा पाहिजे होता. परभणीत घटना घडली. एकुलता एक मुलगा, मुलगी पण नाही. परिस्थिती नव्हती वडिलांची, बाबा आता काहीतरी मी करतो, आणि वडिलांकडे मोबाईल तो बटनाचा, केवढ्याचा? 1200 रुपयाचा. कारण मी तो मुलगा वारल्यावर गेलो ना सांत्वन करायला त्या वडिलाच. मुलगा वारल्यावर मी भेटायला गेलो तर त्यांचा मोबाईल 1200 रुपयाचा, आणि त्यांनी किती रुपयाचा घेऊन दिलाय मुलाला? 16,000 रुपयाचा. इतकी उत्कृष्ट त्याची क्वालिटी. पण त्यांनी मला म्हणते नाही, मला 1.25 लाख रुपयाचा पाहिजे, आयफोन पाहिजे, ॲपलचा पाहिजे. नाही देऊ शकत म्हणले मी. देईल मग तर त्याला काही वेळ लागल. मग नाही ना, मग मी तुमचा नाही म्हणला. जीव दिला ते. आता तो वडील, तो जो पिता आहे ना, मनाला खाऊ खाऊ घ्यायला एखादं एकर इकलं असतं तर जमलं असतं म्हणला, पोरग तरी वाचत. आणि आता ती जी त्या लेकराची आई आहे ना, आता ती आई सुद्धा खापर कोणाच्या डोक्यावर फोडायली? वडिलाच्या. काय करावं आता ह्या जायजातला म्हणजे? अरे ते म्हणला मला वाटलं का असं होईल म्हणून. कोणच्या बापाला वाटतं येईल एक बराव म्हणून? मला वाटलं का म्हणलं. आता ते दोन्हीकडून अडचणीत आला. एक तर मुलगा गेलाय आणि ती उठता बसता बायको म्हणाली माझ्या संसाराचा तुम्ही काय केलं. आता काय करायचं सांगा त्याने. ही जी अशी जी पुढची पिढी निघाली ना, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जेही कमवायचं आहे ना, जेही हौस करायची ना, जेही एन्जॉय करायचं आहे ना, बापाच्या जीवावर करता येत नाही रे, स्वतःच्या जीवावर केला पाहिजे. वडिलाच्या जीवावर काय करता? आत्मनिर्भर बना. तुम्ही कमवा तुमच्या करता, तुम्हीच तुमच्या जगण्याकरता तुमच्या करताच जगा फक्त.
असं करू नका. एका ठिकाणी जर असं घडलं तर त्या जिल्ह्यात लोक असे चळचळ कापायला येतात. आता परभणी जिल्ह्यात एखाद्या पोराने मागितलं की पटकन नेऊन द्यायले, नका बा त्यानं काय करून घेतल्यावर काय करावं. पण मी असं म्हणेन तुम्हाला, मी आता वडिलाची भूमिका घेत नाही, पण मी तुमची भूमिका घेतो. तुम्हाला जेही जगायचंय ना, बापाच्या जीवावर जगू नका. बरेच पोरं माझ्याजवळ आता सेल्फी काढायला यायलेत. त्या सेल्फी काढणाऱ्याला मी म्हणतो की माझं 2 तास कीर्तन असेल तर मी तुम्हाला 1 तास गावात अजून एक वेळ देईल. निश्चित तुम्ही माझी सेल्फी सोबत माझा फोटो काढा. पण तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तो मोबाईल बापाच्या कमाईचा नसावा. कोणाच्या कमाईचा असावा? स्वतःच्या कमाईचा असावा. मी उभा राहतो त्याच्याकरता. हे उष्ण अवसान आणून हे जे फॅशनबाजी चालली आहे ना, गाडी वडिलाच्या पैशाची, पेट्रोल वडिलाच्या पैशाचं, मोबाईल वडिलाच्या पैशाचं, लग्न झालं तरी बापाच्याच पैशातून साडी आणायला लेकरांना. आशेनं लग्न करू नये, कोणत्याही मठावर बसले तरी चालेल. विठाला अजून राहिलाच का हार तुझा? आण विठाला विठाला हे हार घालायला का उठले माहिती का नाही? हे बाप कमाईवर जगत नाही, आप कमाई करते. हा 2000 रुपये रोजाचा माणूस आहे बापरा. 2000 रुपये रोज कमी येते. किती रुपये महिना झाला? 60,000 रुपयाचा महिन्याचा. मग त्याच्याकरता काय बिघडलं? थोडं विठ्ठल विठ्ठल म्हणलं. असले लोक सेल्फी काढलं तर उभा राहतो. मला एक कळतंय, वडिलाच्या जीवावर शान शोक करू नका. तो जमाना गेला. आता आपल्या जीवावर आप कमाईनं जगायचं. बघा, आप कमाईनं. आपण लावलेल्या झाडाला ज्यावेळी फळ लागतंय ना, त्याचा आनंद वेगळा असतो खाण्यातला. आयतं खाणाऱ्याला काय माहिती त्याच. तुम्ही कमवा, तुम्ही खा. आणि कोणत्याच वडिलाला तुमच्याकडून जमीन घ्यायची, प्लॉट घ्यायची, घर घ्यायची अपेक्षा नाही. फक्त घर घालू नका, काय करू नका. अजिबात वडिलाला अपेक्षा नाही तुमच्याकडून काही घेशील म्हणून. काही घेऊ नको, फक्त विकायला लावू नको, इतकंच कर. जगून निघायचंय ना तुम्हाला, दुसऱ्याच्या जीवावर नाही, आपल्या जीवावर. विठाला विठाला. मला एक भूमिका कळते, मी माझी भूमिका आपल्या समोर मांडतोय. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अनुकूल परिस्थितीत दिवस काढले आणि प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले. महाराज डगमगले नाही. महाराजासारखी वेळ जर आपल्यावर आली ना, आपण जगू शकत नाही. किती वेळ आली ती बघा ना. दुष्काळे आटिले द्रव्यनेला मान. एक स्त्री अन्न अन्न करिता मेली. कोपला पाटील गावीचे ते लोक. आता मज भीक कोण घाले. म्हणजे जहागीरदाराला भीक मागायची वेळ आली. ज्या गावात जहागीरदारी केली त्या गावातच भीक मागायची म्हणल्यावर मेल्याहून मेलं होते की नाही? तुम्ही सांगा सोनखेडचे माणस. कसं होतंय माणसात जगणं? मेल्याहून मेलं. ज्या गावात जहागिरी करायची त्या गावात काय करायची?
भीक महागायची म्हणजे याचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायनं परिस्थितीवर मात कसं करायचंय पुढच्या पिढीला दिलेली शिकवण आहे. विठाला विठाला विठाला. तोंड द्यायचे, तोंड. पाठ दाखवायचे नाही परिस्थितीला. सगळे दिवस सारखे नसतात. कोणाचे दिवस सगळे सारखे राहिले नाही तो देवाचे राहिले नाही तर जीवाचं काय खरं आहे. आदल्या दिवशी प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाची तयारी झाली आणि दुसऱ्या दिवशी वनवासाला जावं लागलं. कसे दिवस काढले नवरा बायकोनं बघा ना. काय त्या सीतेचं वर्णन करावं. जन्माला आली तर राजाच्या घरी, लग्न झालं तर राजासोबत, वडील राजा, सासरा राजा आणि मालक ब्रह्मांडाचा राजा. एवढं सगळं राजवैभव असून सुद्धा कशी वनवासाला गेली. आणवानी पायाने. बर, कोणते कपडे घालायला भाग पडलं. झाडाच्या साली नेसाव्या लागल्या. अशा परिस्थितीतही सीताई साहेब कशा परिस्थितीवर मात करतात हे शिकण्याकरता कीर्तनला येत जा. हसायला येत जाऊ नका. कॉमेडी एक्सप्रेस घरी आहे तुमच्या. इथं हसायला येऊ नका. मग इथं जगायचं कसं हे शिकायला येत जा. विठाला विठाला विठाला. काय दिवस काढले असतील बघन. तितक्यातून त्या वनवासाच्या काळात 6 महिने पुन्हा त्या दुश्मनाच्या दारात रडू रडू दिवस काढले. काय प्रतिकूल परिस्थिती येते बघा ना. कसं एखाद्यावर आलं की ना माणसं म्हणतात ना माग आड. आणि पुढं प्रभू रामचंद्राचा वनवास तर झालाच, त्याच्यामध्ये विरह झाला सीतेचा. थापटाका देवा. किती विरह झाला. 6 महिने रावणाच्या खाईत बसावं लागलं. काय खेद केलाय तिथं त्या त्रिजटी सोबतचा देवाचा संवाद, सीतेचा संवाद ऐका म्हणजे लक्षात येईल. काय संवाद आहे ते. विठाला विठाला. नाडियली आशा मृगकांती सोने धाडिले रघुनाथा पाठी लावितेने. सीता आणि त्रिजटा या एकमेकाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागल्या. माणसाच्या जीवनामध्ये कधी जर प्रतिकूल परिस्थिती उद्भवली ना, एखादा तरी असा खांदा तयार करावा माणसाने की त्या खांद्यावर डोकं ठेवून धाय मोकलून रडता आलं पाहिजे. पैसे कमवायच्या नादात, मानपान कमवायच्या नादात, प्रतिष्ठा कमवायच्या नादात माणसं कमवायची राहून गेलीत लोकांची. जीवनामध्ये एखादा तरी असा मित्र कमविला पाहिजे की त्या मित्राला आपलं अंतकरणातलं सगळं गुज बोलता आलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची एक व्याख्या केली तुम्हाला सांगतो. प्राणाचे सोयरे भेटे जीवी भूतली संकटे तेथ निवेदिता न वाटे संकोच काही. निसंकोचपणे ज्याच्या समोर आपलं सर्व दुःख व्यक्त करता आलं पाहिजे असा एक तरी माणूस कमवा. तुम्हाला एक माणूस कमविणं होत नाही. तुम्ही माणसं आहेत की कोण आहेत. एक माणूस कमविला नाही तुमच्या जीवनामध्ये. तुमच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला माहित नाही तुमच्या. असं का आहे त्याच्या. तुमच्या मोबाईलचे पिन कोड पासवर्ड तुमच्या मित्राला माहित नसावं. तुमच्या एटीएमचा कोड तुमच्या मित्राला माहित नसावं. एवढे अविश्वासी जगता कशाला तुम्ही. माणसं म्हणून आलात, कुठंतरी विश्वास ठेवा ना एखाद्या माणसावर. जर एखाद्या वेळेस तुम्हाला झटका आला, येऊ नये, आलाच तर तुमच्या जवळच्या तरी माणसाला माहित असावं ना ह्या कशाचा.
त्या फोन पेचा म्हणजे तिथं मेडिकल मध्ये आधी गेल्या म्हणतात हे लोक. काय करा मेडिकलला जमा करा, त्यावेळेस जमा करण्या वाचून जीव जाईल तुमचा, असून तुमच्या जवळ उपयोग राहणार नाही. एक तर माणूस जीवनात कमवानं त्याच्या मोबाईलचे सगळे फंक्शन तुम्हाला माहित असले पाहिजे. एक तर माणूस कमवा. एक माणूस कमविला नाही तुमच्या जीवनात, रडता कोणाच्या खांद्यावर का खांद्यावरच जाता नाही. एक माणूस कमवू शकले नाही माणसं, एक माणूस कमविला नाही. एखाद्या माणसाने तर असा मोबाईल माझ्याकडे असा वर करून सांगा आणि त्यानं असा मोबाईल वर करून असं म्हणा की हे माझ्या मोबाईलचा पासवर्ड, ATMचा नंबर, माझ्या मोबाईलचे सगळे मधले सगळे फीचर्स फलाण्याला माहित आहे आणि त्या उघडू द्या त्याला. आहे कोणी? कोणाला माहित आहे? बायकोचं सांगू नका, मित्राला म्हणायलो मी. अरे भाऊ मुलाला म्हणल्यावर बरे, मुलाला तरी कळू द्या, मुलाला जमते. मुलाला इतका ते मोबाईल म्हणजे जीवलग झालाय बाबा. असं काय त्याच्यात कोणास ठाव. अरे नका, खुल्ली माणूस खुल्ली किताब असलं पाहिजे. खुल्ली कोणची किताब आहे? खुल्ली. माझा मोबाईल त्या पोराजवळ ते त्याजवळ, त्याला विचारा बरं काय आहे म्हणा, पिन कोड काय आहे म्हणा, मोबाईलचा कोड काय म्हणा, त्याला विचारा. ते काय मावस भाऊ आहे का मग? प्रश्न ते नाही. जगताना तुम्हाला तरी एखादा तरी माणूस कमवा, त्याच्या डोक्या खांद्यावर डोकं ठेवून रडता आलं पाहिजे, त्याला तुमचे दुःख माहित पाहिजे. एक गोष्ट बोलू का डॉक्टर साहेब, अंतकरणातलं गुज माणूस बायकोला सांगू शकत नाही, अंतकरणातलं गुज माणूस मेहण्याला सांगू शकत नाही, अंतकरणातलं गुज अंतकरणातल्या वेदना मुलाला सांगू शकत नाही, अंतकरणातल्या वेदना फक्त मित्राला सांगू शकते. माणूस फक्त डिअर फ्रेंड, जिवलग मित्र, असा एक मित्र कमवा, हृदय स्पर्शी असावा. त्याला वेदना झाल्या की तुमच्या हृदयाला वेदना व्हाव्यात. तसा सीतेनं 6 महिन्याच्या प्रवासादरम्यान एकच अशी मैत्री कमविली, तिचं नाव त्रिजटा. वासुकीच्या वाणी सीता शोक वासुकीच्या वने सीता शोक करी, काहो अंतरले रघुनाथ दुरी येऊनी, गुंफे माझी दुष्टे केली चोरी, कामज आणिले अवघड लंकापुरी. सांगवो त्रिजटे सखये आईसी मात. मला सांग ना, त्रिजटा गेल्या गेल्या सीतेनं तिच्यासोबत आपली मैत्री केली. एक शब्द बोलू का तुम्हाला, समविचारी माणसं मित्र होत असतात. प्रभू रामचंद्रानं मैत्री केली, वाली सोबत केली की सुग्रीवासोबत केली? सुग्रीवासोबतच का केली? तुमच्या जवळ जे माणसं फिरतात ना, तुमच्या विचाराशी कुठंतरी जुळतात म्हणूनच फिरतात. तुमचे विचार त्याचे जुळू लागले की तुमची त्यांची मैत्री होती. असं समानशीलेषु सख्यत्वम. तुमचं आचरण सारखं असलं की तुमची मैत्री होती. तुमच्या आजूबाजूचे फिरणारे माणसं आहेत ना, त्याच्यावर समजता की तुम्ही कसे आहात. विठाला विठाला विठाला.
आणि म्हणून मैत्री करण्याकरता सुग्रीवच देवाने का निवडला? कारण त्याचं कारण दुःख समान होतं, विचार सारखे होते. विचार सारखी झाली की मैत्री होती. जीवनामध्ये मैत्री कमवा. एखादं हृदय असं एक हृदय, एखादा खांदा कमवा की त्या खांद्यावर रडता आलं पाहिजे. एक शब्द बोलू का तुम्हाला डॉक्टर साहेब? सध्या आउटलेट नाहीत लोकांकडे. काय नाहीत? सध्या आउटलेट नाहीत. म्हणजे आउटलेट या शब्दाचा आता सगळे दुःख आतमध्ये प्रवेश करतायत, बाहेर निघायला जागाच राहिली नाही माणसं. आणि म्हणून आउटलेट नसल्यामुळे नुसतं विहिरीला पाणी असून चालत नाही, पाईप लाईन असणं गरजेचं असतं. विहिरीला पाणी आहे, मोटर आहे, पण काय नाही, पाईपलाईन जर नसेल तर काही उपयोग होत नाही. पाणी आहे पण पाईपलाईन पाहिजे. तसं आता सध्या माणसं एवढे वेदनेनं व्याकुळ झाली आहेत ना, त्यांच्या वेदना बाहेर पडत नाहीत. आणि वेदना बाहेर न पडल्यामुळं त्यांना हृदयविकार होतो, मेंदूची नस फाटती, पॅरालिसिस होतो, अर्धांगवायू होतो, किडन्या चालल्यात, वालं चाललेत, माणसाचं ब्रेन हॅमरेज व्हालेत. याचं कारण काय माहिती आहे का? माणसाचं दुःख बाहेरच पडणं. माणसं माणसाजवळ बसच नात, आणि बसले तर बोलणं. का बोलणं? आपण ज्याच्या समोर बसलो तो आपला असलच का काय, आपला आहेच की नाही ह्याची काय होईना गॅरंटी आहे ना. सकाळी एका गाडीत, दुपारी एका गाडीत, आणि मतदान तिसऱ्यालाच. ह्या भानगडीचे अविश्वास सध्या जे चालू आहे ना, त्याच्यामुळे माणसात माणूसच राहिले नाही. विठाला विठाला. पण मला एक कळतंय, माणुसकीच्या जागेवर माणुसकी असते. कुठंतरी एक माणूस असा असला पाहिजे. लोक जरी म्हणले ते तुला असं म्हणला, शक्य बोलू नका म्हणायचं, बोलूच शकत नाही त्याचा मला काय विश्वास आहे. अशी माणसं कमवा आणि मग तुमचं दुःख तिथं मांडा, तरच तुमचं जगणं होईल, नाही तर जगणं होणार नाही. विठाला विठाला. मला भूमिका सीतेची सांगायची. सीताई साहेब राजकन्या, राजाची सून, राजाची पत्नी, एवढं वैभव असताना सुद्धा वनवास सोसला. काय सोसला? त्या वनवासामध्ये सीतेनं कसा धीर धरला असेल. 6 महिने प्रभू रामचंद्रापासून अंतरून सुद्धा की त्या सीतेनं आपली जगण्याची उमेद सोडली. तिथं सुद्धा भरोसा होता सीताई साहेबाला की मला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. ही श्रद्धा असणं गरजेचं आहे, ही निष्ठा असणं गरजेचं आहे. हे जे कीर्तन कथा आहेत ना, जीवनाची व्यथा कमी करण्याकरता आहेत, मनोरंजनाकरता नाही. जगायचं कसं हे शिकवलं या साधू संतांनी. त्या काळामध्ये सीताई साहेबाने समुद्राच्या पलीकडे जाऊन सुद्धा माझ्या प्रभू रामचंद्राची मला भेट झाल्याशिवाय राहणार नाही एवढी भावना ठेवली होती. विठाला विठाला. एवढं मनाच्या विपरीत झाल्यावर सुद्धा सीताई साहेबांना टोकाचं पाऊल उचललं नाही, आत्महत्या केली नाही. हे लक्षात घ्या. जगल्या कशा? माझ्या बोलण्याची भूमिका लक्षात आली का मगासपासून मी काय बोलतोय? जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या जीवनामध्ये चढ उतार आला, म्हणजे इथं साधू संतांच्या जीवनात चढ उतार आला, इथं देवाच्या जीवनात चढ उतार आला. तरीही लोक काय झाले? हे जगले. यांनी कधीही आत्महत्या केली नाही. आणि म्हणून जीवनामध्ये चढ उतार जरी आले तरीही न डगमगता जगावं कसं हे देवानंही शिकवलं आणि साधू संतांनीही शिकवलं. विठाला विठाला. थोडं जरी मनाच्या विपरीत झाले तर माणसं आत्महत्या करलेत. फार काही कारण नाही, छोट्या छोट्या कारणामुळे सुसाईड करायलेत. आणि लगेच सुसाईड नोट लिहून ठेवायची आणि सगळी राख दाना दिन करायची सगळ्या पसाऱ्याची. परिवाराचे सगळा उघड्यावर परिवार, सगळा जेलमध्ये. असं न करता जगावं कसं हे साधू संतांनी शिकवलं. अनुकूल परिस्थितीमध्येही आणि प्रतिकूल परिस्थितीमध्येही साधू संतांनी त्या परिस्थितीवर मात केली. पण त्याचं गाऱ्हाणं देवाजवळ मांडलं नाही. जगावं कसं त्यांनी शिकवलं. उलट परमात्म्याने जाऊ वेळोवेळी त्यांना विचारले की तुमच्यावर वेळ आलेली आहे, मला तुम्ही काही मागा, मी तुम्हाला देतो. तरीही या साधू संतांनी देवाकडे काही मागितलं नाही. विठाला विठाला. पण फारच देव मागा लागले, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. आता मोठ्याची मर्जी मोडता येत नाही. म्हणून तुकोबाराने विचारपूर्वक
मागणी मागायचं ठरवलं अभंगाच्या पहिल्या ती एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. महाराजांनी देवाजवळ प्रार्थना केली, देवा आमची तर काही इच्छा नाही काही मागायचं तुला, पण आता तुझी इच्छा आहे, मी काहीतरी मला द्या, तुम्हाला मला द्यावं, मला बाकी काही नको, माझी एकच इच्छा आहे तुझ्या समोर. मागणी ती एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे, द्यायचं असेल तर दे बरं, माझा काही असा हक्क नाही, हट्ट नाही, तुझी इच्छा. देवाला वाटलं बरं झालं, निष्काम भक्तीचं ऋण झालेलं यांच्या परिवाराचं, या पिढ्यान पिढ्या या आपल्या आपण यांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. महाराज आज काहीतरी आपल्याला मागायला तयार झाले, निदान आपलं डोक्यावरलं वजं कशावर येईल, खांद्यावर तर येईल. बरं झालं म्हणून महाराज असे देव तयार आहेत. काय मागतील की आता मी तर आता त्यांनी मागितलं, जर मला 5 रुपये मागितलं तर मी 5 लाख देतो म्हणले, फक्त त्याचं मागती भावना हो, देवाची अशी तयारी. परंतु तुकोबारायानं अशी निराशा केली देवाची. असं वाटलं होतं संसारातल्या काही गोष्टी मागतील, पण संसारातल्या गोष्टी मागण्याऐवजी तुकोबारायानं उलट देवावर अजून ऋण करून ठेवलं, कर्ज करून ठेवलं. काय मागितलंय दुसऱ्या चरणामध्ये,
संताशी निर्वी हेची मजदी. पुन्हा पुन्हा पुढं शब्द वापरले अनेक दुजे काय, म्हणजे महाराजाचा मोर्चा साधू संताकडे वळलाय. कुणीकडे भावना आहे महाराजाची? आता इथं एक अशी समस्या आहे, मला संतांच्या स्वाधीन कर, मला संतांच्या पदरात टाक, त्यांच्या वटीत टाक, असं का महाराजाने आग्रह धरला बरं? देवाजवळ जायचं, देवाच्या मांडीवर बसायचं, देवाच्या पदरात जायचं, देवाच्या मांडीवर खेळायचं सोडून साधू संताकडं मला महाराजाची भूमिका का आहे? त्याचं कारण आहे, परमात्म्याकडं आजपर्यंत जेवढी लोक गेले, सरळ गेलेली लोक देवाजवळ जाऊन सुद्धा त्यांचा काही उपयोग झाला पाहिजे तसं देवाची अनुभूती आली नाही, देवाचं स्वरूप कळलं नाही. बाकीच्या याचा कशाला सांगायचंय? महाराजालाच अनुभव आहे अगोदरच्या अवतारातला. विठाला विठाला. संत शिरोमणी नामदेवराय सरळ देवाकडे गेले होते, लढीवाळ भक्त होते नामदेवराय. किती जवळ गेले ते देवाच्या? किती जवळ गेले ते सांगा बरं? किती जवळ गेले ते? जीव घालीत होते. नैवेद्य हातीचा मूर्ती टाळ 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 टाळ. सामान्य महिमा संताचा. काय करायचे? घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला. जे नामदेवराय देवाला जीव घालीत होते, इतकं जवळ कोणी गेले का? जीव घालायचं म्हणजे आपण देवाला नैवेद्य दाखवतो का खाऊ घालतो? आपण काय करतो? दाखवतो. आणि नामदेवराय ना जीव घातलं एवढं. आणि जर नाही जेवलास, पुन्हा धमकी कशी आहे? तू जर नाही जेवलास देवा, डोकं आपटून जीव देईन. बरं म्हणले मी. म्हणजे देवाला जीव घालण्याकरता ज्यांची जीव द्यायची तयारी, इतकं जवळ दुसरं कोणी गेलेलं? एवढ्या जवळ जाऊन सुद्धा देवन नामदेवराय कधी एकांतात बसली की देवानं एकच काढायचं, नामदेवा काय एखाद्या महाराजाजवळ जावं, एखाद्या साधू संताजवळ जाऊन बसावं. म्हणले कशाला? म्हणले माझी ओळख पटण्याकरता. मी तुम्हाला जीव घालतो ना, अजून काय ओळख असते? माझ्या इतका जवळ तुमचा कोणी कार्यकर्ताच नाही म्हणले दुसरा. माझ्या इतका जवळचा तुमचा कोणी दुसरा कार्यकर्ता म्हणले तसं नसतंय, दिसतंय तसं. कधी कधी जवळचे वाटतात, पण पाणी में मीन प्यासी, पाण्यात राहून सुद्धा मासुळी कशी असती? तहानेजलेली. असे बरेच कार्यकर्ते आहेत, जवळ आहेत पण तहानेजलेलेच आहेत. त्या नेत्यानं काही त्याला पाणी पाजलं, आता पाजलं तर फक्त त्याचं पोरगच पाजवीन. ते तहानूनच गेलेले आहेत. ते लोकांना वाटतं हे लय जवळचे आहेत. हायत रे बाबा. काय झालंय सध्या, जवळच्या इकडे ध्यान नाही. मग इनकमिंग जास्त झाली. काय झाली? इनकमिंग इतकी आहे, अबा बाबा बाबा बाबा. त्या इनकमिंग मुळे ह्या जवळच्याच ध्यानच नाही ना. तू तर आपलाच आहेस ना. आता ते नवीन आले त्याला देऊ द्या. मेलोत ना आपलाच म्हणून. आमचा बी काही विचार करा का नुसत्या सतरंजात उचलायच्या. तसं झालेलं आहे. याच्यावर जास्त बोलणं नको. विठाला विठाला. जवळ राहून सुद्धा एखाद्या वेळेस ओळख पटणं अवघड आहे.
नामदेवरायाला देव समजले नाहीत असं नाही, पण जसे अर्थानं समजायला पाहिजे तसं समजले नव्हते. त्या समजूतदारपणा करता एखाद्या साधू संताच्या पायाजवळ जाऊन बसावं लागतं. नामदेवराय म्हणले मला गरज नाही माझ्यासारखा तुमचा जवळचा कोणी, आणि मी तुम्हाला कुठेही ओळखतो. म्हणले कुठेही ओळखतो, कोणते कपडे घाला, मी तुमच्या तिथं काय करतो तुम्हाला ओळखतो. बरं म्हणले बघू वेळ आल्यावर. नामदेवराय एके दिवशी वाळवंटाला गेलेले, एक घिसडी काम करू लागला, घिसडी लोखंडाच. मग लोखंडाचे काम करणं म्हणजे ते अंग मेहनत असते, आणि ते अंग मेहनत कोण्याही क्षेत्रात करू द्या त्याला काय लागते, त्याला ऍसिडिटी होत नाही. ते 2:30 वाजता जेवलं तरी पुन्हा सकाळी 6ला हाय का म्हणते काय, त्याला काय रोग येत नाही. अंग मेहनत अन्न खाते, अंग मेहनत काय खाते, अन्न खाते, ती मेहनत खाते, काहीच होत नाही, काही होत नाही त्या माणसाला. हे जे आमच्यासारखे येत नाही सावलीतले एसीतले, यायला सगळं होतंय. हे नाही म्हणून नाही, अजून पुढची पिढी अजून याच्यापेक्षा तकलादू येणार आहे. फायबर बॉड्या, तीर्थ घेतलं तर सर्दी होणार आणि आरती घेतली तर उन्हाळी लागणार. हे पुढे चालून येणार आहेत त्या फायबर बॉड्या. आता तरी बऱ्या आहेत सध्या, आता बऱ्या आहेत सध्या. काय काय माणसं होती पौलादी पुरुष, काय होते हो राजे महाराजे, काय पौलादी पुरुष होते. पहार वाकीत होते, पहार. हे बांधकामाचा गज वाकणं यायला, बांधितार वाकणं एक जणाला, बांधितार कसं होईल आणि काय होईल. काय जुना काळ, लाकड दगडाची कामं करायचे, लोखंडाची कामं करायचे. एका घिसड्यानं काम चालू केलं, कलाकुसर बघायला नामदेवराय तिथं बसले. ती कलाकुसर बघून नामदेवरायला असं वाटलं काय कमाल आहे. 12 वाजेपर्यंत नामदेवराय तिथंच बसले. त्या घिसड्यानं 12 वाजता भूक लागली म्हणून बायकोला असा राग करायला लागला. तुला समजते का नाही म्हणला, निहारी नाही काही नाही. पटकन म्हणला माझ्या पोटात, आणि आता कमी करू नको म्हणला, पोट भरलं इतकं कर. बरं म्हणले. 3 धोंडे मांडले त्या घिसड्याच्या बायकोनं, हांडी ठेवली तिथं. हांडी म्हणतात त्याला. टाकले जनावरं त्याच्या, भडाभड जनावरं टाकली, 2 पायाचे 4 पायाचे ती घिसडीन. आणि पुन्हा म्हणली हांडी भरली नाही, त्याच्या संग एक हलगट होते, हे दे टाकून म्हणले मध्ये, आता लय भूक लागली, आता मरू काय आज. ते हलगट टाकलं मध्ये, 4 पायानं हलगट उचलून त्या घिसडीनं मध्ये कोंबलं की त्या हांडीत बसलं. तू बसलेली माणसं म्हणतात बसलं कसं, डुप्लिकेट होतं सगळं. ते नाटक केलं. तरी ती घिसडीन म्हणली ही हांडी भरली नाही, तुम्हाला तर भूक लागली म्हणाले, वो आदमी डाल म्हणली, आदमी डाल. कोणाला, नामदेवराय म्हणले बो बो घिसडी. नामदेवराय तर धरलं मधल्या रस्त्यानं, अरे थांब रुक. नामदेवराय मंदिरात आले. श्वासोश्वास घेता येईना, श्वासोश्वास घेता येईना. देव विटीवरून खाली उतरले. देवानं नामदेवरायला कडकडून मिठी मारली. नामदेवा काय कुत्रं मागं लागलं होतं का, बिबट्या मागं लागला होता, एवढं पळाय काय झालं, कुत्र्या बिबट्या भेट नव्हतो मी म्हणले, मग मरण मागं लागलं होतं. काय झालं काय, बाबा 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 वाचून आलो. काय घिसड्याचं काही वाटलं नाही म्हणला, पण घिसडीन बाबजेल मी अशी बघितली नाही. हालगट मध्ये टाकलं तरी मी म्हणाली भरली नाही भांड. मग मला मध्ये टाकायच्या मागं होतं, मग वाचलो बाबा म्हणले, मी पुन्हा बा तुम्हाला सोडून जायचं नाही बाबा म्हणले. देव हसायला लागले. देव म्हणले नामा त्याच्यामुळेच म्हणलं होतं एखाद्या साधू संताच्या पायाजवळ जाऊन बसावं. म्हणले कशाला, ती घिसडी म्हणजे मी होतो म्हणले, आणि घिसडीनं आपली रुक्मिणी होती. नामदेवराय लागले रडायला. देवा हे असं ओळखण्याकरता काय करावं. म्हणले औंढ्याला जावं लागते. आणि त्या औंढ्याला पाठवलं ते म्हणजे खेचर स्वामीकडे. विठाला विठाला खेचर स्वामीनं पुन्हा तिथे गेल्यावर परीक्षा घेतली. जुन्या काळामध्ये चमड्याचे जोडे वापरत होते, त्याला खेटर म्हणत होते. इकडं काय म्हणतात त्याला, पायातला जोडा म्हणायचे. त्या जोड्याला तेल द्यावं लागायचं, नाही तर ते कडक होत होतं, घालताच येत नव्हतं. मी काय घातलेलं नाही, पण म्हणतात लोक ते घालता येत नव्हतं. त्याला काय पाहिजे, कशाचं, एरंड्याचं तेल द्यावं लागायचं, मग तो जोडा जरा नरम राहायचा.
एरंडचं तेल दिलेलं, टप 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 तेल पडू लागलं जोड्याचं, आणि त्या जोड्या सगट पाय ठेवून महादेवाच्या पिंडीवर झोपली होती खेचर स्वामी. नामदेव महाराजाला राग आला, काय माणूस आहे बुवा म्हणले. उठी उठी प्राण्या, आंधळा तू काय, देवावरी पाय ठेविले. देवावर पाय ठेवून झोपणारा माणूस आहे की कोण आहे बुवा म्हणले. आणि मग त्या महात्म्याचा आवाज निघाला, जेथे नाही देव तेथे ठेवी पाय, विचारोनी पाहे नामदेवा. नामदेवा, जिथं देव नाही तिथं माझा पाय ठेवा हो. मी आता थकलेलो आहे, मला काय माहीत माझा पाय कुठं ठेवलेला आहे. तर नामदेवरानं उचलला पाय आणि दुसरीकडे आपटला की तिथं महादेवाची पिंड तयार झाली. खरं सांगू का, खेचर स्वामी महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले नव्हते. मग महादेवानं खेटरा सगट पाय त्याच्या डोक्यावर घेतला होता. महादेवानं त्यांचे पाय डोक्यावर घ्यावं एवढा त्यांचा काय होता, अधिकार होता. सगळीकडं नामदेवरायनं पाय आपटला की पुन्हा महादेवाची पिंडी, 12 पिंडी तयार झाल्यावर मग नामदेवरायाच्या पोटात का वैष्णव पूजावे, आईसे ऐका मनोभावे, चरण रजा लागी शिवे. काय शब्द आहेत, ओढविले मस्तक. महाराजानं महात्म्याच्या चरणाचा महिमाचा ऐकायचा असेल, महादेवानं ज्या खेचर स्वामीचे पाय आपल्या डोक्यावर घेतले होते, काय त्या महात्म्याचा मोठेपणा असेल. मग नामदेवराला वाटलं, न जाणून भगवान पांडुरंग परमात्म्यानं आपल्याला या महात्म्याकडे तर पाठविलं नसावं. मनात आलं की ते महात्मे म्हणले, नामा खरं आहे तुमच्या पोटात आलेलं आहे, माझ्याकडेच पाठवले. याला मनातलं कळत होत, तुम्हाला माझ्याकडेच पाठवले असं म्हणल्यावर नामदेवरायन पाय धरले. चुकलं म्हणले माझं. तिथं नतमस्तक झाल्यावर तिथं बोध केला, आणि बोध झाल्यावर नामदेवराय पुन्हा पंढरपूरला आली. आणि पंढरपूरला आल्यावर पुन्हा पांडुरंगानं परीक्षा घेतली. नामदेवराय नैवेद्य दाखवायला गेले पुंडलिकरायाला. तीर्थ घ्यावा म्हणून धारत मध्ये गेले गुडघ्या इतक्या पाण्यात, तोवर बाहेर ठेवलेला निवद. कुत्रं आलं, कुत्रं लागलं नामदेव महाराजच्या पोळ्या घेऊन पळायला. बाकीचे माणसं म्हणले, ओ नामदेव महाराज, ते कुत्रं हाना, कुत्रं हाना. आणि मग नामदेव महाराजांनी ते कुत्रं पाहिल्यावर नामदेव महाराज म्हणले मनातल्या मनात, ते कुत्रं हाणून लावायचं. तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागं लागली. हाती घेऊन घृत वाटी, नामा लागे श्वाना पाठी, उभा उभा जगजेठी, कोरडी रोटी कैशा खाशी. कुत्र्याच्या माग तुपाची वाटी घेऊन लागल्यावर पाहणारे माणसं म्हणले, नामदेव महाराजचा डिप्पू जळाला काय किंवा कुत्र्याला काय माग लागले घेऊन. तूप घेऊन लागलं. नामदेवराय थोड्या अंतरावर गेल्यावर ते कुत्रं थांबलं, महागारी फिरलं. लागले ते कुत्रं गदगद गदगद हसायला. ते कुत्रं काय, कुत्रं थोडंच होतं. तव श्वान हसून बोलिले, नामा कैसे ओळखिले. हसलं कुत्रं, लागलं बोलायला, नामा कसं ओळखलं. कसं ओळखल्यावर नामदेव महाराज म्हणले, नामा म्हणे माझी खेचर माऊली, कृपेची सावली केली मज देवा. साधू संतांच्या पायाजवळ बसल्यामुळे मला हे गुण आलाय म्हणले. आता कुत्र्यात सुद्धा तुम्ही मला ओळखू आलात. देव प्रगट झाले. आणि मग नामदेवरायन साष्टांग दंडवत घातला. विठाला विठाला. साधू संतांच्या पायाजवळ जोपर्यंत बसले नव्हते तोपर्यंत घिसड्यातला देव ओळखू आला. आणि पायाजवळ बसले की कोणातला देव ओळखू आला. कुत्र्याच्या रूपामध्ये आलेल्या परमात्म्याला सुद्धा नामदेवरायने काय केलं,
ओळखलं. हे साधू संताच्या बाबतीत इथं असं साधू संताच्या जवळ गेल्यावर असा माणसाचा जीवनामध्ये परिवर्तन होत आहे, असं जीवन परिवर्तन होत असल्यामुळे जगद्गुरु तुकोबारायाला मागच्या अवतारातला अनुभव होता. सरळ देवाकडे गेलेलं जमत नाहीत, हरिप्राप्तीशी उपाय धरावे. आणि म्हणून मज ठेवी पायी संताची मज ठेवी पायी तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताचिया. मज ठेवी पायी संताचिया म्हणण्याचा उद्देश आहे की मला साधू संताच्या पायावर घाल. जे जे लोक साधू संताच्या पायाजवळ बसलेत ना ते वाया गेले नाहीत. साधू संताच्या पायाजवळ बसलेले माणसं वाया का गेले नाहीत माहिती आहे का? साधू संताचा पायच वाकडा पडला नाही तर. साधू संताचे पाय वाकडे न पडल्यामुळे वाकडे माणसं तिथे गेल्यावर नीट झाले. वाकडं वागणारे लोक साधू संताच्या पायाजवळ बसले तर नीट झाले. चोऱ्या माऱ्या करणारे वाल्या कोळी नारदाच्या पायाजवळ बसले तर वाल्मिक ऋषी झाले. काय झाले? वाल्मिक ऋषी झाले. म्हणजे या जगतामध्ये साधू संताच्याच पायाजवळ माणसाने का बसावं? कारण जगामध्ये दुसरे भरपूर लोक आहेत, पण सगळ्या माणसाचे कुठं न कुठं तरी काय झालेले आहेत? वाकडे पाय पडलेले आहेत. आणि वाकडं पाय पडलं की त्या माणसाचं तर नुकसान होतंय, पण त्याच्याबरोबर सगळ्यांचंच नुकसान होतंय. विठाला विठाला. घरचा कारभारी जर बिघडला ना त्याला बोलायला तोंड राहत नाही पोरा सोरायला. कारभारी बिघडला की बाकीचे तर मोकळे सैराट सुटतात ना. वडील जर विड्या ओढत असले, बिड्या, मुलगा पानपट्टीवर सिगरेट ओढतो आणि सिगरेट ओढून धुपन काढताना म्हणतो माझ्या वडिलाची मिरा शिगा देवा. खानदानी धंदा आहे म्हणला. हे काय आज आले का? मग आजा बिड्या वडीत होता, कट्टेचे कट्टे लागत होते म्हणला. माझा बापही बिड्या वडीत होता मला, तेव्हापासून माझ्या घरात हे चालू आहे. आणि म्हणून त्याची बिघडलेली स्थिती जर वडील निर्व्यसनी असतील तर त्याची काय हिंमत आहे पानपट्टीवर सिगरेट ओढायची? हिंमत आहे का? हिंमतच होत नाही. बऱ्याच घरचे लोक इथं आलेले सगळे मेन कारभारी. त्याला मला विचारायचंय, रेल्वेची जिम्मेदारी डब्यावर की इंजिनवर? इंजिन जर कोसळलं तर डबे नीट जातात का मुंबईला? बऱ्याच घरचे इंजिनच कोसळले, बक बक धुपन काढायले. डबे तर मग ते म्हणणारच ना, डब्याला बोलायला तोंडच नाही ना. जेवढे कारभारी म्हणून माझ्या कीर्तनात आलेत त्या सर्व कारभाऱ्याला माझी विनंती आहे, तुम्ही निर्व्यसनी असाल तर तुम्हाला तोंड राहील पोरायला बोलायला. पहिले तुम्ही सुधारणा करा तुमच्यात, मग हिंमत तोंड राहील तुम्हाला त्याला बोलायला. सासूच पदर पाडायली आणि म्हणून सुनून मग पदर घेऊ नका. तू हा पडला ना, सुन कुठून घेईन? विठाला विठाला. तुझा पदर पडू देऊ नको. तिची हिंमतच होत नाही पदर पडू द्यायची. तुलाच वाटायचे नांदेडला जाऊन ड्रेस घाला, मग ती जीनची पॅन्ट घालती. कारण काय? यद यद आचरती श्रेष्ठ आणि तत्त इतरो जन. हा तुमचाच आदर्श घेतात तुमचे लोक घरचे. ध्यानात घ्या, तुमचं वाकडं पाऊल पडलं की तुम्हाला बोलायला तोंड राहत नाही. या जगात बऱ्याच लोकांची वाकडं पावलं पडलीत, परंतु या जगात फक्त एकच पाऊल आहे की जीवनात वाकडाच पडला नाही, त्याचं नाव संत आहे. आणि म्हणून त्या साधू संताच्या पायाजवळ बसा. कोणाचे पाय चाटू नका, कोणाच्या पायाजवळ बसून नुकसान करून घेऊ नका. मज ठेवी पायी संतांची. संतांचे पाऊल कसे की जे देवाच्या दिशेनं चालणारे पाऊल आहेत.
त्या पाऊल खुणा आपलं कल्याण करणारे आहेत. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायाचा मोर्चा इतरत्र न कुणीकडे वळता महाराज म्हणू लागले, मला दुसरं काहीच मागायचं नाही, या संताशी निर्वी हेची मज दी आणि त्याच्या पायाजवळ मला ठेव. मज ठेवी पायी संताची या. साधू संताकडे गेलेली माणसं हे वाया गेले नाहीत, ते निश्चितच देवाच्या दिशेनं जात राहिले. देव पहावया गेलो आणि तेथे देवाची होऊन ठेलो. अजून पुढे जाऊन बोलू का? देवाकडं जाण्याकरता देवाजवळ एकच मार्गदर्शन करण्याकरता ओवी आहे, सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान. अनेक नाही गा साधन सत्य जाण उद्धवा. माझ्या जवळ येण्याकरता साधू संत सोडून दुसरा कोणताही जवळचा मार्ग नाही. पण कोणाजवळही बसण्यापेक्षा मज ठेवी पायी. आता पुन्हा एक मला तुम्हाला याच्यात थोडासा उलगडा करायचा आहे. संताच्या पायावर ठेव म्हणजे याचा अर्थ काय? पाय शब्दाचा अर्थ काय? पाय शब्दाचा अर्थ आहे आचरण. आता या जगामध्ये कोणाकडेच बघून जगू नका. तुम्हाला जगायचेच असेल तर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजाकडे बघून जगा, दुसरं कोणाकडे बघून जगू नका. तुमचं जीवनाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल इतर कोणाकडे बघून जगू नका. जगायचंच असेल, जीवनाचं मूल्य तुमच्या लक्षात आले असेल, जीवन कृतार्थ व्हावं वाटत असेल, या जगात फक्त ह्या साधू संतांचे पावलं वाकडी पडलेली नाहीत, त्याच्याकडे बघून जगा. आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई. संतांचे पाय म्हणजे काय? एकच प्रमाण देतो, संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, मतांतरा नाही दिला मान, हृदयी धरिले हरीचे. संताच्या पायाजवळ बसले की देव आठवतो, साधना आठवती, परमार्थ आठवतो, पारायण करते माणूस. आणि त्या पारायणानं साधू संताच्या ग्रंथानं माणूस जीवनामध्ये कृतार्थ होतो. ग्रंथ जे सांगतात ना ते चुकीचं सांगतच नाही. हे ग्रंथ जे आहेत ना, ज्ञानेश्वरी तुकोबारायाचा गाथा, हे जीवन कृतार्थ करणारे आहेत. जेवढे कीर्तनात बसलेले माणसं आहेत, यावर्षी असा उत्सव चालू आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव 775, तुकाराम महाराजाचा 375, वैकुंठ अमृत त्रिशतकोत्तर. हे जे यावर्षी सोहळे आहेत ना, जनाबाईचा 665, नामदेव महाराजाचा, हे जे सोहळे हे पुन्हा पुन्हा तुम्हाला घडणार नाहीत. अधिक मास यायलाय. आजपासून या देहूमध्ये, ही देहूच आहे, मोरे म्हणून घेतो ना आपण, मोरे म्हणून घेतो आपण. तर त्या जगद्गुरु तुकोबारायाच्या रक्ताची जर तुम्हाला किंमत असेल, 5 अभंग वाचल्याशिवाय जेवू नका. किती वाचल्याशिवाय? किमान कमीत कमी किती? 5 तरी अभंग. 5 अभंग वाचवायला किती मिनिटं लागतात बघायचं का तुम्हाला? किती मिनिटं? 5 मिनिटं वेळ नाही अशा माणसाला हातवरी करा बरं, मला त्याच्या पाया पडायचे. हो, म्हणजे मला कळलं तरी किंवा इतकी बिजी माणसं आहेत सोनखेडमध्ये. 5 मिनिटं तुकोबाराया करता द्यायचे नाहीत, ते आपल्या करता द्यायचे. तुम्ही वाचला काय, आपण न वाचला काय गाथा, तुकोबारायाला काय फरक पडणार नाही. फरक कोणाला पडेल? ज्यांना गाथा नाही त्यांनी घरी, कोणाकोणाच्या घरी गाथा नाही. सोनखेडमध्ये कोणाकोणाच्या घरी गाथा नाही. नाही असं माणूसच नाही. नसलं तर आपण देऊ, नसले तर काय करू? देऊ. 5 तरी अभंग वाचा, 5 अभंग वाचा. का? हे लय अमृत महोत्सवी वर्ष आहे, फार मोठा पर्व काळ आहे. 5 वाचा, 10 वाचा, 15 20 30 40 50. TV बघून आणि मोबाईल बघून काय होणार? फक्त मनोरंजन होईल. मन परिवर्तन करण्याकरता साधू संताच्या शिवाय विचार दुसरा जगात कोणता नाही, लक्षात ठेव. ह्या संताच्या भूमीत आहेत तुम्ही. आपण त्यांच्या रक्तातले म्हणून घेतो ना,
त्यांना फॉलो करणं गरजेचं आहे, त्यांचा माग घेत जाणं गरजेचं आहे, त्यांच्या मागं जाणं गरजेचं आहे. नुसतं त्यांना त्यांच्या गावात जन्माला आलो म्हणून काय झालं, त्याच्या आडनावात जन्माला आलो म्हणून काय झालं, त्याच्या कुळात जन्माला आलो म्हणून काय झालं, त्यांना किती आपण फॉलो करतो, त्याचे काय नियम आपण जगतो, याला फार महत्त्व आहे. 5-10 तरी अभंग मला ज्यांनी उद्यापासून पारायण चालू केले त्यांनी माझ्या व्हॉट्सअपवर टाकून द्या की मी इतकं करून चालू, 3 महिन्याला दर 3 महिन्याला मला टाकत जा की मी करतोय पारायण. पुढच्या वर्षी मी त्याचे सत्कार करणार आहे. काय करणार आहे पुढच्या वर्षी? कीर्तनच करू नाही, सत्कार करू. का? सत्कार्य चालू झाल्यावर त्याचा सत्कार करायला काय हरकत आहे? कार्य जर चांगलं झालं तर. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, ज्ञानेश्वरीन गाथाच फक्त आता तारणार आहे. केवढाय महाराज आणला, केवढाय जरी महाराज आणला, काही जरी तुम्हाला उगाळून पाजला त्याचा काहीच परिणाम होणार नाही. आम्हाला 1.5 घंटा काढायला लई काय लागत नाही, आम्ही कुणीकडून बी 1.5 घंटा काढून जातो. तुम्हाला आम्हाला फक्त कशाशी मतलब आहे पटकन सांगा. हा म्हणजे तुम्हाला वाटलं कसं म्हणावं, आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्हाला इमानदारीनं सांगतो, तुम्ही जगले काय आणि मेले काय, आमचं फक्त काम झाले, आमचं पोट भरलं बस झालं. पण आम्ही त्यानं वाया जाणार, आमचा उद्धार होणार नाही. आम्ही फिरत असताना आम्हाला परंपरा म्हणते की तुम्ही किती लोकांचं भलं केलंय त्याची यादी द्या, तर तुम्ही फिरा, नाही तर तुमच्या फिरण्याला काही अर्थ नाही. कळकळीची विनंती आहे, ज्ञानेश्वरीन गाथा फक्त तुम्हाला तारणार आहे, फक्त ग्रंथ तारणार आहेत. आपल्या बाजूला गुरुद्वारा आहे, त्या गुरुद्वाऱ्यामध्ये देव जितका महत्वाचा आहे तितकाच ग्रंथ महत्वाचा आहे. जाऊन पहा काय महत्वाचा आहे. गुरु ग्रंथ साहेबा म्हणून ते पूजा करतात. हो, आपले ग्रंथ फक्त दसऱ्यातच हवा प्यालेत. हो, कधी हवा प्यालेत? दसऱ्यातच फक्त त्याचे वस्त्र धुण्याकरता हवा प्यायलेत, नाही तर मध्ये सगळी वाळवी लागली त्याला. कळकळीची विनंती माझी सगळ्या आपण मोरे मंडळीला, मोरे म्हणून सांगायलो तुम्हाला, नाही समजलं तुम्हाला? हां समजलं ना? मग मोरे मंडळीला कळकळीची विनंती, त्याच्या रक्तात जर तुम्ही जन्माला आलात असं तुम्हाला वाटत असेल, 5 तरी अभंग त्याला वाचल्याशिवाय राहू नका. जेवढ्या कीर्तनात बसलेल्या सौभाग्यवती स्त्री आहेत, तुम्हाला कळकळीची विनंती, जेवायचं ताट आणायच्या आधी ती पोथीचा पाट आणून ठेवा. पोथीचा पाट आणून ठेवायचा. हे 5 अभंग वाचा, मी तुम्हाला भाकर गरम गरम करायले, आणि मोठ्यानं वाचा. तुम्हालाही वाचल्यानंतर तुमचाही उद्धार होईल, आणि तेच शब्द माझ्या कानावर पडले तर माझाही उद्धार होईल, दोघा नवरा बायकोचा उद्धार व्हावा. अशा पद्धतीनं उद्यापासून हे काम झालं पाहिजे, नाही तर मी पुढच्या वर्षी येणार नाही. माझा आज वाढदिवस आहे, मला दुसरं काही देऊ नका, इतकंच गिफ्ट द्या. फक्त पारायण करा. काय करा? फक्त पारायण उद्यापासून. आणि ज्यांनी चालू केलंय महिन्याला पारायण होत नाही आता. ती 5 आणि 10 अभंग म्हणले का होते ते? नाही, आपण सुरू तर करू द्या महाराज. लागत गोडी लागती. बाया म्हणतात माय चपाती होस्तोर म्हणा मोठे म्हणा. 2-3 महिन्याला तुमचं एक पारायण होईल. तुमची कळकळीची विनंती तुम्हाला, आपल्याला या जगामध्ये कोणीही जरी आणलं तर तुम्हाला तारणार नाही. आता फक्त आम्ही आमचे पोट भरून फिरणार, आम्हाला तुमचं काही घेणं देणं नाही. तुम्हाला मी उजागर सांगाल, फक्त आमची परंपरा आम्हाला माफ करणार नाही तुम्ही वाया गेल्यावर. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती, तुम्हाला फक्त ग्रंथ तारणार आहे. ज्ञानेश्वर माऊली